नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 45. अक्षय आणि सोनाली एका वकिलांकडे आले होते. वकील साहेब जमिनीच्या कागदपत्रांची झेरॉक्स पाहण्यामध्ये व्यस्त होते. यातून काहीतरी मार्ग निघाला तर आपण शारदा आणि प्रल्हादला चांगला धडा शिकवायचा, हे विचार अक्षयच्या मनामध्ये सुरू होते. आमची 50 एकर जमीन आहे, पण माझ्या वाट्याला फक्त 7.5 एकर मिळत आहे. मला काहीही करून या जमिनीचा 4था हिस्सा हवा आहे. तुम्ही काहीतरी मार्ग काढा. आम्ही खूप आशेने आलो आहोत, अक्षय काकुळतीला येऊन म्हणत होता. ॲडव्होकेट मगर यांनी कागदपत्र खाली ठेवले व आपल्या डोळ्यांवरचा चष्मा काढून हातात घेतला. तुमचं काम होऊन जाईल. अशा कितीतरी केसेस मी चुटकीसरशी उडवल्या आहेत. आपल्याला तुमच्या फॅमिली विरुद्ध दावा दाखल करावा लागेल. त्यानंतर त्यांना काहीही करून तुमचा अधिकार द्यावा लागेल. पुढे जे काही करायचं आहे ते मी पाहून घेईन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. ॲडव्होकेट मगर यांनी वकिलांसारखा सल्ला दिला, कारण स्वतः चालून आलेलं क्लायंट त्यांना जाऊ द्यायचं नव्हतं. त्यांचं बोलणं ऐकून अक्षयच्या जीवात जीव आला. पहिल्यांदा त्याला आशेचा किरण दिसत होता. तुम्ही दावा दाखल करायला घ्या. आम्हाला आमचा अधिकार हवा आहे. अक्षयचा उत्साह वाढला होता. तसं सोनालीने त्याला डोळ्यांनी खुणावलं. तसा अक्षय भानावर आला. तुमची फी सांगितली नाही? अक्षयने विचारलं. माझ्या फीचं नंतर सांगतो. आधी दावा दाखल करण्यासाठी तुम्हाला 5 लाख रुपये द्यावे लागतील. बाकीचा खर्च आपण नंतर पाहू, ॲडव्होकेट मगर यांनी सांगितलं. काय? 5 लाख? आकडा ऐकून अक्षय ताडकन उडाला होता. मी अंदाजे आकडा सांगितला आहे. 50 एकर जमिनीवर दावा दाखल करणं खायचं काम नाही. आधी मला जमिनीचे सरकारी मूल्यमापन काढावे लागेल. त्या अनुषंगाने आपल्याला कोर्टमध्ये स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल, जी 5 लाखाच्या खाली जाणार नाही. एकदा का दावा दाखल करायला घेतला, त्यानंतर मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो, ॲडव्होकेट मगर म्हणाले. तुमची फी किती द्यावी लागेल? अक्षयने विचारायचं म्हणून विचारलं. माझी फी लाखोमध्ये आहे. तरी तुमच्यासाठी मी 20,000 कमी करायला तयार आहे. पण प्रत्येक तारखेला तुम्हाला 2,000 रुपये द्यावे लागतील. त्यासोबत जो काही वरचा खर्च असेल तो वेगळा करावा लागेल, ॲडव्होकेट मगर यांनी सांगितलं. तसे दोघेही जागचे उठले. आम्ही नंतर कळवतो, अक्षयने सोनालीला इशारा केला. तसा दोघांनीही काढता पाय घेतला. त्या दिवसभरात त्यांनी कितीतरी वकिलांची भेट घेतली, पण फीमध्ये काहीही कमी झाली नाही. काही वकिलांनी त्याला 2.25 फी सांगितली होती. त्यामुळे दोघेजण हताश झाले होते. तू काय ठरवलं आहे? कोणताही वकील 5 लाखाच्या खाली आकडा सांगत नाही. त्यानंतर आणखी खर्च करावा लागेल. आपण आत्तापर्यंत जी काही सेव्हिंग केली आहे ती या जमिनीच्या फंदात निघून जाईल. इतकं सर्व करूनही आपल्या बाजूने निकाल लागला नाही तर आपल्यावर जीव द्यायची वेळ येईल. सोनाली हताश झाली होती. दोघेही एका हॉटेलमध्ये चहा पीत बसले होते. उगाच विषय ताणण्यात अर्थ नाही. माझा मित्र सांगत होता की त्याची जमिनीची केस सॉल्व्ह होण्यासाठी 7 वर्ष लागले होते. आपली पण अशी अवस्था झाली तर काम सोडून कोर्टाच्या चक्रा घालाव्या लागतील. तोपर्यंत दादा मस्तपैकी शेती करून पैसा कमवेल
आपण जर त्याच्याकडे उत्पन्नाचा हिस्सा मागितला तर वहिनी लगेच आपल्याकडे दादाचे पैसे मागेल. मला तर काय करावं ते सुचत नाही. अक्षय आता चांगलाच वैतागला होता. आपल्याला यातील काहीच माहिती नाही, त्यामुळे जे भेटत आहे ते मुकाट्याने घेण्यात भलाई आहे. हातचं सोडून पळत्याच्या मागे धावलो तर जमीन आणि पैसा दोन्हीही हातातून जाईल. या विषयावर माझे पप्पांसोबत बोलणं झालं आहे. ते म्हणत होते की कोर्ट कचेरीच्या नादी लागू नका, नाहीतर तुम्हाला महागात पडेल. सोनाली चांगलीच घाबरली होती. तसा अक्षय विचार करू लागला. दोघांनीही चहा घेतला व घरी जाण्यासाठी निघाले. यापुढे काहीतरी ठोस पाऊल उचलणं गरजेचं होतं. मंदाला दिवस गेले असल्यामुळे तिने घरकामामध्ये हात आखडला होता. ती स्वतःला अजिबात त्रास करून घेत नव्हती, ज्यामुळे वंदना चांगलीच भडकली होती. कारण कालपर्यंत जी मंदा खालची मान वर करत नव्हती, आता ती तहाट मानेने घरात वावरत होती. ती कोणाचाही शब्द खाली पडू देत नव्हती. सोमनाथला सांगण्यात अर्थ नव्हता, कारण तो काही बोलायला गेला तर मंदा डायरेक्ट पोलिसांची धमकी देत होती. अगं ये पोरे, दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे. अजून चूल पेटली नाही. लवकर जेवण करायला घे. इथे पोटामध्ये कावळे ओरडायला लागले आहे. वंदनाने आवाज दिला. तशी मंदा बाहेर आली. माझे पाय खूप दुखत आहे. माझ्याने होणार नाही. त्यात जेवण बनवायला घेतलं तर मला मळमळल्यासारखं होतं. म्हणून जेवणाचं तुम्ही काय ते पाहून घ्या, मंदा शांतपणे म्हणाली. तसा वंदनाने डोक्याला हात लावला. बाई बाई बाई, काय ते कौतुक. जशी काय आम्हाला मुलं झालीच नाही. आम्ही गरोदरपणात 9 महिने शेतामध्ये कामं केली होती. आम्हाला बरी धाड नाही भरली. तुझा हा नाजूकपणा माझ्यासमोर चालणार नाही. आधी जेवण करायला घे, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणीही नाही. वंदना चांगलीच चिडली होती. तशी मंदाने हातात पिशवी घेतली आणि पायात चप्पल चढवली. अगं ये भवाने, कुठं निघालीस? तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? वंदना तिच्या मागं आली. तुमची बडबड ऐकण्यापेक्षा मी शेतामध्ये जाऊन निवांत बसते. आधीच माझी तब्येत ठीक नाही, त्यामध्ये तुमची बडबड ऐकत बसले तर मला आणखी त्रास होईल. मंदाचं उलट उत्तर देणं वंदनाला आवडलं नव्हतं, पण तिचे दोन्ही हात दगडाखाली होते, त्यामुळे ती तन तन करत आतमध्ये गेली. मंदा एकटीच रस्त्यावरून चालली होती. तशा तिला सुलोचनाबाई दिसल्या. काकी, मंदाने मोठ्याने आवाज दिला. तशी सुलोचनाबाईंची नजर तिच्यावर पडली. कशी आहेस पोरी? उन्हातारात आराम करायचं सोडून कुठं निघाली? सुलोचनाबाईने प्रेमाने तिची चौकशी केली. घरामध्ये मन लागत नाही. एकटं बसून कंटाळा आला होता, म्हणून शेतामध्ये चालले होते. मंदा हसत म्हणाले. चल माझ्यासोबत. मी पण शेताकडे चालली होती. आज मी घावणं बनवलं आहे. तुला खाऊ घालते. त्यानंतर तू आपल्या खोलीवर आराम कर. मी आहे तुझ्यासोबत, सुलोचनाबाई म्हणाल्या. तशी तिची कळी खुलली. ती आपली हळूहळू पावलं टाकत सुलोचनाबाईसोबत निघाली. त्या दिवसानंतर मंदाचे देशमुख फॅमिलीसोबत चांगले रिलेशन मेंटेन झाले होते. सोमनाथला न जुमानता ती सर्वांसोबत बोलत होती. त्याला माहीत होतं की ती ऐकणार नाही, म्हणून त्यानेही तिला अडवलं नाही. कारण मंदा आता कमालीची धीट झाली होती. ती कोणाचेही ऐकून घेत नव्हती. त्यात सोमनाथला पोलिसांची भीती वाटत होती, म्हणून तो तिच्या नादी लागत नव्हता. शारदा रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. अनु तिला कामात मदत करत होती. दादा अजून आला कसा नाही? अनुने विचारले.
तुझे दादा सागर भाऊजींसोबत बाहेर गेले आहेत. त्यांना हॉटेलसाठी काही सामान खरेदी करायचं होतं, शारदाने सांगितलं. तुमचं हॉटेल कसं चाललं आहे? अनुने विचारलं. सध्या तरी म्हणावा तसा रिस्पॉन्स नाही. मी सागर भाऊजींना मार्केटिंगवर जोर द्यायला सांगितलं आहे. एकदा का लोकांपर्यंत आपल्या हॉटेलची जाहिरात गेली, त्यानंतर कस्टमरची रीघ लागेल. कारण मी स्वतः जेवण टेस्ट केलं आहे. त्यांनी क्वालिटी छान मेंटेन ठेवली आहे, शारदा म्हणाली. डोंट वरी वहिनी, कोणताही नवीन बिझनेस सेटल व्हायला थोडा वेळ लागतो. एकदा का आपलं हॉटेल फेमस झालं, त्यानंतर बघ, लांबून लोक आपल्या हॉटेलला व्हिजिट करायला येतील, अनु म्हणाले. तितक्यात प्रल्हाद आणि सागर आतमध्ये आले. जेवायला वाढ शारदा, आज बरेच उशीर झाला आहे. प्रल्हाद जेवायला बसला. तुमचं काम झालं भाऊजी? शारदाने विचारलं. हो वहिनी, हॉटेलचा माल आणला आहे. तुम्ही जे मार्केटिंगचं म्हणाले होते, त्या संदर्भात एका मित्रासोबत माझं बोलणं झालं आहे. तो आपल्याला मदत करेल, सागर म्हणाला. तशा सुलोचनाबाई आतमध्ये आल्या. तू पण आमच्यासोबत जेवायला बस. घरी जाऊन कशाला त्या अनिताला त्रास देतो, सुलोचनाबाईने आग्रह केला. म्हणून सागर त्यांच्यासोबत जेवायला बसला. सर्वजण गप्पा करत जेवण करत होते. तसे काही वेळाने अक्षय आणि सोनाली आतमध्ये आले. त्या दोघांना माहीत होतं की आपल्याला कोणीही विचारणार नाही, म्हणून दोघं बाहेरून जेवण करून आले होते. वहिनी, तुमच्यासोबत महत्त्वाचं बोलायचं होतं, अक्षयने विषय काढला. बोल ना, मी ऐकते. शारदा खाली मान घालून जेवत होते. त्या दिवशी वकील साहेब जे काही म्हणाले होते ते मला मान्य आहे. मी 7.5 एकर जमीन घेण्यासाठी तयार आहे, अक्षय म्हणाला. तशी शारदा गालातल्या गालात हसली. अक्षय माघार घेणार हे तिला माहीत होतं. तू योग्य तोच निर्णय घेतला आहे. कारण कोर्ट कचेरीपायी तू नाहक स्वतःचं नुकसान करून घेतलं असतं तरी तुझ्या हाती काहीच लागलं नसतं. मी पुढची प्रोसिजर करायला घेते. लवकरच आपण तुझ्या नावावर 7.5 एकरचं खरेदी खत करून टाकू, शारदा म्हणाली. दोघेही नवरा बायको निघून गेले. हे ऐकून प्रल्हादचा चेहरा पडला होता. तसं सागरने त्याच्या खांद्यावर थोपटून त्याला धीर दिला. ज्या गोष्टी होणार आहे त्याला कोणीही रोखू शकत नव्हते. त्यामुळे आता जे काही होणार आहे त्याला सामोरे जाण्यावाचून गत्यंतर नव्हते. शारदाने जमिनीची मोजणी करण्यासाठी अर्ज भरला होता. तेच करण्यासाठी सरकारी खात्यातील माणसं आली होती. त्यावेळी संपूर्ण देशमुख परिवार तिथेच उपस्थित होता. त्यासोबत गावातील काही जाणकार इसम हजर राहिली होती. हा सर्व प्रकार पाहून प्रल्हादचा जीव तीळ तीळ तुटत होता. कारण ज्या जमिनीमध्ये त्याने आपला प्राण ओतला होता त्याची हिस्सेवारी होणार होती. एक वेळ प्रल्हादला वाटलं की कोणीतरी त्याच्या शरीराचा अवयव त्याच्यापासून वेगळा करत आहे. नियमाप्रमाणे सर्वांचे वेगवेगळे हिस्से करण्यात आले. अक्षयच्या वाट्याला जी 7.5 एकर जमीन आली होती त्याला बांध घातला गेला. त्याच्या वाट्याला जी जमीन आली होती ती रस्त्याला लागून असल्यामुळे अगदी मोक्याच्या ठिकाणी होती. बऱ्याच वेळानंतर मोजणीचं काम झालं. त्यानंतर ती माणसं निघून गेली. यावेळी अक्षयच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. त्याच्यासाठी 7.5 एकर पण काही कमी नव्हती. त्याचे पण लाखो रुपये मिळणार होते. नाहीतर असा तर त्याला 1 रुपयाही मिळाला नसता. जमिनीची मोजणी झाली आहे. उद्या त्याचे कागदपत्र मिळतील. मी जमिनीचे वाटणीपत्र करायला घेते. त्यानंतर रितसर खरेदी खत करून ही 7.5 एकर जमीन तुझ्या नावावर करण्यात येईल, शारदाने माहिती दिली. तसा तो सोनालीला घेऊन निघून गेला. शारदाने
प्रल्हादच्या दिशेनं पाहिलं. हा प्रकार पाहून तो सुन्न झाला होता. सावरा स्वतःला. आज ना उद्या हे होणार होतं. शारदा त्याला धीर देत म्हणाली, सुनबाई बरोबर बोलत आहे. असं समज, जे काही होतं ते चांगल्यासाठी. पांडुरंग तुझ्या पाठीशी आहे. तो कधीच तुला निराश करणार नाही. सुलोचनाबाई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. या घटनेचा त्याला जो मानसिक त्रास झाला होता तो शब्दात सांगण्यासारखा नव्हता. एकदा का हे प्रकरण मिटलं त्यानंतर तो मोकळा श्वास घेणार होता. अक्षय आणि सोनाली पायीच घराच्या दिशेने निघाले होते. तितक्यात त्या दोघांची नजर समोरून येणाऱ्या सोमनाथवर गेली. तो नुकताच शेतामधून पायीच घरी चालला होता. अरे सोमनाथ, तुला किती मस्का लावायला लागतो. यावेळी आम्हाला तुझी गरज आहे. शेवटी अक्षयने त्याला बरोबर हेरलं. मी आधी सांगितलं होतं, तुमच्या फॅमिली मॅटरमध्ये मला खेचू नका. सोमनाथ अजूनही चिडला होता. मी तुमच्या पाया पडते भाऊजी. यावेळी फक्त तुम्हीच आमची मदत करू शकता. आमच्यावर किती मोठा अन्याय झाला आहे याची तुम्हाला कल्पना नाही. सोनाली रडवेली होत म्हणाली. तसा तो हसायला लागला. आज जमिनीची मोजणी आली होती ना, पाहिलं मी. पण हे तर होणारच होतं. मला आधीपासून माहीत होतं की तुमच्या नावावर 7.5 एकर जमीन येणार आहे. पण आधी मला वाटलं होतं की तुमच्या घरचे प्रेमापोटी तुम्हाला थोडा जास्त हिस्सा देतील. पण तुम्ही तर आधीच घरामध्ये वाद घातले. त्यामुळे तुम्हाला 7.5 मध्ये समाधान मानावं लागत आहे. सोमनाथ म्हणाला. तू आम्हाला आधीच कल्पना दिली असती तर आम्ही सतर्क राहिलो असतो. आम्ही कोर्टामध्ये दावा दाखल करणार होतो. पण वकिलांची फी भरता भरता आम्ही भिकेला लागलो असतो. म्हणून तो विचार आम्ही बाजूला सारला. तू लवकरात लवकर जमिनीला एखादं गिऱ्हाईक बघ. मला ही जमीन विकायची आहे. कारण मी जास्त दिवस या घरामध्ये राहू शकत नाही. अक्षय म्हणाला. आधी मला वाटलं होतं की तुमच्या नावावर 25 एकर जमीन असेल, म्हणून मी इंटरेस्ट घेतला होता. आता या 7.5 एकरमध्ये मला काडीचाही फायदा होणार नाही. त्यामुळे मी पार्टीसोबत बोलत नसतो. आधीच तुमच्यामुळे पार्टीसोबत माझा बराच वाद झाला आहे. कारण त्यांना मी 25 एकर जमिनीचा शब्द दिला होता. आता कोणत्या तोंडाने मी त्यांच्यासमोर व्यवहार करायला बसू, तुम्हीच सांगा. सोमनाथने आपली अडचण सांगितली. तसं अक्षय आणि सोनाली विचारात पडले. आम्हाला यातली काहीच माहिती नाही. जमीन विकायची म्हटलं तर कोणीतरी एजंट हवा. नाहीतर तूच एखादा चांगला एजंट गाठून दे. पुढे काय करायचं ते आम्ही पाहून घेतो, सोनाली म्हणाली. तसा सोमनाथ विचारात पडला. 7.5 एकर जमीन त्याच्यासाठी कमी नव्हती. मनात आणलं तर यामधून सुद्धा तो चांगलं कमिशन मिळू शकत होता. ठीक आहे, मी फक्त तुमच्यासाठी हा व्यवहार हाती घेतो. पण मला 1,00,000 रुपये कमिशन हवं आहे. मान्य असेल तर बोला, नाहीतर मी जातो. सोमनाथ अडून बसला होता. काय, 1,00,000 रुपये? आधीच आमचे खायचे वांदे झाले आहे. त्यात तुला 1,00,000 रुपये दिले तर आम्हाला काय मिळणार? ठेंगा. अक्षय वैतागत होता. तुम्हाला चांगली किंमत मिळवून द्यायची जबाबदारी माझी. मला 1,00,000 रुपये हवे. त्याशिवाय मी सौदा करणार नाही. सोमनाथ ऐकायला तयार नव्हता. यावेळी त्या दोघांजवळ दुसरा कोणताही पर्याय नव्हता. म्हणून अक्षयने होकार कळवला. तशी सोमनाथने हसतच घराकडची वाट धरली. बसल्या जागेवर त्याला जॅकपॉट लागला होता. त्याच्याजवळ अशा बऱ्याच पार्ट्या होत्या ज्या हसत ही जमीन विकत घ्यायला तयार झाल्या असत्या, ज्यामुळे त्याला दोन्ही पार्टीकडून कमिशन भेटणार होतं. त्याचा त्याला फायदा होणार होता. क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.